नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील 100 महत्त्व प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला TET पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हे 100 प्रश्न TET पेपर 1 आणि 2च्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा वेध घेतात. हे व्यवस्थित वाचल्यास तुम्हाला बालमानसशास्त्र विषयात उत्तम गुण मिळण्यास मदत होईल. चला तर आपण प्रश्नांचा अभ्यास करूया. प्रश्न 1. मानवी विकासाची सुरुवात कोठून होते? मानवी विकासाची सुरुवात गर्भावस्थेपासून होते. पुढील प्रश्न. थॉर्नडाईकने बुद्धिमत्तेचे कोणते 3 प्रकार सांगितले आहेत? अमूर्त, सामाजिक आणि यांत्रिक बुद्धिमत्ता. पुढील प्रश्न. बालकाच्या वाढीवर आणि विकासावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे 2 घटक कोणते? अनुवंश आणि वातावरण. पुढील प्रश्न. जीन पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाच्या एकूण किती पायऱ्या आहेत? 4 पायऱ्या आहेत. पुढील प्रश्न. कुमारावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले आहे? स्टॅनले हॉल यांनी म्हटले आहे. बुद्धिमत्ता गुणांक काढण्याचे सूत्र काय आहे? मानसिक वय छेदी शारीरिक वय गुणिले 100 हे बुद्धिमत्ता गुणांक काढण्याचे सूत्र आहे. पुढील प्रश्न. प्रथम बुद्धिमापन चाचणी कोणी तयार केली? अल्फ्रेड बिने यांनी तयार केली. पुढील प्रश्न. पियाजेच्या मते अमूर्त विचार करण्याची क्षमता कोणत्या अवस्थेत विकसित होते? औपचारिक विचार अवस्था 11 वर्ष व पुढील प्रश्न. कोहलबर्ग यांनी बालकाच्या कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडला? नैतिक विकास. पुढील प्रश्न. बालकाच्या सामाजिकरणाची पहिली संस्था कोणती? कुटुंब. पुढील प्रश्न. बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? हार्वर्ड गार्डनर यांनी मांडला. विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे जातो. पुढील प्रश्न. समीपदूर विकासाच्या तत्त्वांचा अर्थ काय? विकास केंद्राकडून परिघाकडे म्हणजे शरीराच्या मध्यभागाकडून टोकाकडे होतो. पुढील प्रश्न. शीर्ष-पुच्छ विकासाचा नियम काय सांगतो? विकास डोक्याकडून पायाकडे होतो. पुढील प्रश्न. एरिक्सन यांच्या मते कुमारावस्थेत कोणता मुख्य संघर्ष उद्भवतो? आत्मओळख विरुद्ध भूमिका संभ्रम. पुढील प्रश्न. शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांमधील कोणत्या भेदाचा आदर केला पाहिजे? वैयक्तिक भेदाचा आदर केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. मूर्ताकडून अमूर्ताकडे हे काय आहे? अध्यापनाचे सूत्र आहे. पुढील प्रश्न. मुलांच्या भाषा विकासासाठी सर्वात संवेदनशील काळ कोणता मानला जातो? पूर्व बाल्य अवस्था. पुढील प्रश्न. द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स स्पिअरमन यांनी द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. पुढील प्रश्न. सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेला पियाजेने काय नाव दिले? अनुकूलन असे नाव दिले. पुढील प्रश्न. सृजनशील बालकाचे मुख्य लक्षण कोणते असते? विविधांगी किंवा अपसारी विचार हे सृजनशील बालकाचे मुख्य लक्षण असते. पुढील प्रश्न. बालकाच्या मानसिक आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम कोणाचा होतो? कौटुंबिक वातावरण आणि पालकांचे वर्तन. नेक्स्ट क्वेश्चन. अनुवंशाचे नियम प्रामुख्याने कोणी मांडले? ग्रेगर मेंडेले यांनी मांडले. बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त असलेल्या बालकाला काय म्हणतात? अलौकिक किंवा प्रज्ञावंत बालक असे म्हणतात. पुढील प्रश्न. समान घटकाचा सिद्धांत बुद्धिमत्तेच्या संदर्भात कोणी दिला? थॉर्नडाईक. नेक्स्ट क्वेश्चन. अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती कोणी मांडली? इव्हान पावलॉव यांनी मांडली. पावलॉवने आपल्या प्रयोगात कोणत्या प्राण्याचा वापर केला? कुत्रा. नेक्स्ट क्वेश्चन. साधक अभिसंधानाचा सिद्धांत कोणी मांडला? B.F. स्किनर यांनी मांडला. पुढील प्रश्न. स्किनरने आपल्या प्रयोगासाठी कोणते प्राणी वापरले? उंदीर आणि कबूतर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रयत्न प्रमाण अध्ययन उत्पत्ती कोणी मांडली? एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाण अध्ययन उत्पत्ती मांडली. नेक्स्ट क्वेश्चन. थॉर्नडाईकने अध्ययनाचे कोणते 3 मुख्य नियम सांगितले? तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम हे 3 नियम थॉर्नडाईकने मांडले.
पुढील प्रश्न, मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला? कोहलर, समदृष्टीवादी शास्त्रज्ञ. पुढील प्रश्न, कोहलरने कोणत्या चिंपांझीवर प्रयोग केला? त्याचे नाव काय होते? सुलतान नावाच्या चिंपांझीवर. पुढील प्रश्न, कोहलरने कोणत्या चिंपांझीवर प्रयोग केला? त्याचे नाव काय होते? सुलतान नावाच्या चिंपांझीवर. नेक्स्ट क्वेश्चन, सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट बांडुला यांनी मांडला. बांडुलाच्या मते लहान मुले प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून शिकतात? अनुकरण आणि निरीक्षण. पुढील प्रश्न, अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीत होणे. पुढील प्रश्न, जेव्हा जुने शिकलेले ज्ञान नवीन अध्ययनात अडथळा ठरते तेव्हा त्याला कोणते संक्रमण म्हणतात? नकारात्मक संक्रमण असे म्हणतात. झोन ऑफ प्रॅक्टिकल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? तर लेव वायगोस्की यांनी मांडली. वायगोस्की याच्या मते बालकाच्या विकासात कोणत्या घटकाची भूमिका महत्त्वाची असते? समाज आणि संस्कृती. प्रश्न 40, अध्ययनात तात्पुरती मदत देण्याच्या प्रक्रियेला वायगोस्कीने काय म्हटले आहे? स्कॅफोल्डिंग असे म्हटले आहे. पुढील प्रश्न, आशययुक्त अध्यापन पद्धती कोणी मांडली? डेव्हिड ऑसुबेल यांनी मांडली. अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल ही व्याख्या कोणी केली? गेट्स यांनी केली. ज्ञानात्मक विकास सिद्धांताचे जनक कोणाला मानले जाते? जीन पियाजे यांना ज्ञानात्मक विकास सिद्धांताचे जनक मानले जाते. पुढील प्रश्न, स्मरण प्रक्रियेचे 3 मुख्य टप्पे कोणते? संकेतीकरण, साठवणूक आणि पुनरुत्पादन हे स्मरण प्रक्रियेचे 3 मुख्य टप्पे आहेत. पुढील प्रश्न, विस्मरणाचा वक्र सर्वप्रथम कोणी मांडला? हर्मन एबिंगहॉस यांनी मांडला. अध्ययनावर परिणाम करणारा अंतर्गत घटक कोणता? प्रेरणा आणि आवड. पुढील प्रश्न, पदानुक्रमित गरजांचा सिद्धांत कोणी मांडला? अब्राहम मॅस्लो यांनी मांडला. मॅस्लोच्या गरजांच्या पदानुक्रमित सर्वोच्च गरजा कोणती आहेत? तर आत्मवास्तवीकरण ही गरज आहे. पुढील प्रश्न, बाह्य प्रेरणाचे उदाहरण कोणते? बक्षीस, कौतुक किंवा गुण मिळवणे. पुढील प्रश्न, अध्ययन वक्रमधील सपाट भागाला काय म्हणतात? जिथे प्रगती थांबल्यासारखी वाटते. पठारावस्था. पुढील प्रश्न, सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? सामान्य आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना एकाच छताखाली एकत्र शिकवणे. पुढील प्रश्न, डिस्लेक्सिया हा दोष कशाशी संबंधित आहे? वाचनातील अडचण याच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, डिस्ग्राफिया हा दोष कशाशी संबंधित आहे? लेखनातील अडचण. डिस्कॅल्कुलिया म्हणजे काय? गणितीय क्रिया करण्यातील अडचण. ADHDचे पूर्ण रूप काय आहे? अवधान कमतरता व अतिचंचलता दोष. पुढील प्रश्न, गतिमंद बालकाचा बुद्ध्यांक साधारणपणे किती असतो? 70 पेक्षा कमी. पुढील प्रश्न, ऑटिझमचे मुख्य लक्षण काय आहे? सामाजिक संवाद आणि संप्रेरणात अडचण येणे. पुढील प्रश्न, वंचित घटकातील मुलांसाठी शिक्षकांनी वर्गात कोणते धोरण वापरावे? त्यांच्या संस्कृतीचा आदर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे. पुढील प्रश्न, प्रज्ञावान मुलांसाठी कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम योग्य मानला जातो? समृद्ध किंवा संवर्धित अभ्यासक्रम. ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते? दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी वापरली जाते. पुढील प्रश्न, ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. नेक्स्ट क्वेश्चन, वर्गात वारंवार प्रश्न विचारणाऱ्या मुलाबाबत शिक्षकाची भूमिका काय असावी? त्याच्या उत्सुकतेचे कौतुक करून प्रश्नांची उत्तरे द्यावीत. पुढील प्रश्न, अपवादात्मक बालके म्हणजे काय? जी बालके सामान्य बालकांपेक्षा शारीरिक, मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या वेगळी असतात. पुढील प्रश्न, वंचित आणि उपेक्षित बालकांच्या शिक्षणासाठी
कोणता कायदा करण्यात आला आहे? शिक्षण हक्क कायदा RTE 2009. पुढील प्रश्न, मंद गतीने शिकणाऱ्या मुलांसाठी कोणती अध्यापन पद्धती फायदेशीर ठरते? उपचारात्मक अध्यापन पद्धती. पुढील प्रश्न, क्रिएटिव्ह सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी? मेंदू विचार ढवळून काढणे ही पद्धत वापरावी. पुढील प्रश्न, प्रतिभाशाली बालकाची ओळख पटवण्यासाठी कोणती अडचण उपयुक्त ठरते? कोणती चाचणी उपयुक्त ठरते? बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी. पुढील प्रश्न, कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी प्रामुख्याने कोणत्या भाषेचा वापर केला जातो? सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, बालकाचा भावनिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे? संवेदनशीलता आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन. राईट ऑफ पर्सनल विथ डिसेबिलिटी ॲक्ट कोणत्या साली सहमत झाला? 2016. यात 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये स्वनियमन म्हणजे काय? स्वतःच्या विचारांवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. पुढील प्रश्न, समावेशक वर्गात शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असावा? पूर्वग्रहविरहित आणि सहानुभूतीपूर्ण. पुढील प्रश्न, विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे मूल्यमापन करताना काय लक्षात ठेवावे? त्यांच्या क्षमतेनुसार मूल्यमापनात लवचिकता असावी. पुढील प्रश्न, अतिप्रतिभावान बालके बहुधा कशी असतात? स्वतंत्र विचार करणारी आणि आत्मविश्वासी अशी असतात. पुढील प्रश्न, बालकाच्या समस्येचे मूळ शोधण्यासाठी कोणती मानसशास्त्रीय पद्धत सर्वोत्तम आहे? व्यक्ती अभ्यास पद्धती. नेक्स्ट क्वेश्चन, CCEचे पूर्ण रूप काय आहे? सातत्यपूर्ण व सर्वंकुश मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाते. पुढील प्रश्न, संकलित मूल्यमापन कधी केले जाते? सत्राच्या किंवा वर्षाच्या शेवटी. शिक्षकाचे केंद्रस्थान कोण असावे? बालक असावे. पुढील प्रश्न, प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? विल्यम किलपॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. पुढील प्रश्न, उद्गामी पद्धती म्हणजे काय? उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. पुढील प्रश्न, अवगामी पद्धती म्हणजे काय? नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. नेक्स्ट क्वेश्चन, शोधात्मक पद्धतीचे जनक कोण? H.E. आर्मस्ट्रॉंग हे शोधात्मक पद्धतीचे जनक आहेत. पुढील प्रश्न, प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाचे कशावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे? विषय ज्ञान आणि अध्यापन पद्धती. नेक्स्ट क्वेश्चन, ब्लूमच्या वर्गीकरणानुसार ज्ञानात्मक क्षेत्रातील सर्वोच्च पातळी कोणती? मूल्यमापन किंवा नवनिर्मिती. पुढील प्रश्न, वर्गात शिस्त राखण्याचा सर्वोत्तम उपाय कोणता? अध्ययन रंजक आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बनवणे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका कशी असावी? सुलभकाची असावी. विद्यार्थ्यांच्या त्रुटी आणि अडचणी शोधण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? नैदानिक चाचणी घेतली जाते. पुढील प्रश्न, मायक्रो टीचिंग सूक्ष्म अध्यापनाचा मुख्य उद्देश काय आहे? शिक्षकांमध्ये अध्यापन कौशल्याचा विकास करणे. पुढील प्रश्न, प्ले वे खेळातून शिक्षण पद्धतीचे श्रेय कोणाला जाते? प्रॉबेल आणि कोल्डवेल कुक यांना जाते. किंडरगार्टन पद्धती कोणी सुरू केली? प्रॉबेल यांनी सुरू केली. कृतीद्वारे शिक्षण या संकल्पनेचे समर्थन कोणी केले? जॉन ड्यूई यांनी केले. पुढील प्रश्न, मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट काय असते? विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील प्रगती जाणून घेणे आणि सुधारणा करणे. जेव्हा एखादी चाचणी ज्या उद्देशासाठी तयार केली आहे तेच मोजते तेव्हा तिला काय म्हणतात? सप्रमाणता असे म्हणतात. पुढील प्रश्न, चाचणीच्या निकालात वारंवार सारखेपणा येणे म्हणजे काय? विश्वसनीयता.
पुढील प्रश्न, वर्गात संवादाचे स्वरूप कसे असावे? द्विमागी आणि आंतरक्रियात्मक. पुढील प्रश्न, स्मरणशक्ती वाढवण्याचा चांगला मार्ग कोणता? संकल्पना समजून घेणे आणि त्यांची पुनरावृत्ती करणे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? स्वतःचे वर्तन आदर्श आणि मूल्यनिष्ठ ठेवावे. नेक्स्ट क्वेश्चन, अध्यापन ही प्रामुख्याने कोणती प्रक्रिया आहे? त्रिध्रुवीय प्रक्रिया. शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यासक्रम. पुढील प्रश्न, बालकाच्या प्रगतीची सविस्तर नोंद ठेवण्यासाठी तयार केलेल्या फाईलला काय म्हणतात? पोर्टफोलिओ असे म्हणतात. अशा प्रकारे आज आपण TET अतिशय उपयुक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील 100 प्रश्न बघितले आणि या 100 प्रश्नाचा तुम्हाला येत्या TET पेपरला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्याला पर्यंत अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.